पिढ्यानपिढ्या किल्ले रायगडावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने तगादा लावलाय। आता या वस्तीतील नागरिकांना गड सोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। ही कुटुंब या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना ताक, दही, चहा, नाश्ता पुरवून आपला उदरनिर्वाह करत आहेत। गड सोडता आम्हाला घर नाहीत, आम्ही जायचं कुठे, आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, उदरनिर्वाहासाठी करायचं काय असे सवाल करत या कुटुंबाने घरे खाली करण्यास नकार दिलाय। या कुटुंबातील महिलांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले। त्यावेळी आपल्याला गड सोडायची वेळ येणार नाही असा शब्द गोगावले यांनी दिला आहे। त्यांना अनेक वर्ष ते नोटीस बजावत आहेत पुरातत्व खात्यावाले, पण त्यांना आता आम्ही शब्द दिलेला आहे की जोपर्यंत आम्ही सगळे मावळे आहोत तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही। ते त्यांचं काम करतील, आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम उभं राहून तुम्हाला कोणालाही एकही तुमचं घर आणि तुमचा व्यवसाय इथनं हलवून देणार नाही, हा आमचा शब्द आहे। आमचं म्हणणं आहे की आमची घरं राहावी। आमची इथे 7वी पिढी आहे, आमची मुलं पण अजूनपर्यंत बत्तीवरती अभ्यास करतात, त्यांना लाईट नाही, काही नाही। त्या दिवशी पण राजांची राणी आली, त्या आम्हाला स्टॉल वगैरे लावून देत नव्हत्या। त्या बोलल्या की तुम्ही इथे स्टॉल वगैरे लावायचा नाही, तरी सुद्धा आम्ही लावला। आमचं पोट पण त्याच्यावरतीच आहे। अतिक्रमण कशाला म्हणतात की जर पक्की घरं बांधली असतील तर ते अतिक्रमण। तुम्ही येऊन बघू शकता, आमची घरं साधी आहेत, दगडामातीची आणि वरती कापड टाकलेले, ही साधी घरं आहेत, याला अतिक्रमण म्हणतात का हे तुम्ही सांगा। आणि काही अतिक्रमण नाही आहे, 7वी पिढी चालू आमची इथे, आणि आमचा व्यवसाय हा इथे ताकाधंद्याचा, सरबतचा आणि जेवणाचा हा व्यवसाय आमचा, त्याच्यावरतीच आमच्या सर्वांचा उदरनिर्वाह। आमची बघा लहान लहान मुलं आहेत, ही शाळेत जातात, वरून खालून रोज डेली वरती येतात शाळेची मुलं। आता तुम्ही सांगा, जर हे खाली केल्यानंतर आम्ही जायचं कुठे आणि आम्हाला काय सुविधा केली पाहिजे की नको त्याच्यासाठी काय वरती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।